नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ऐका पुष्य आयतवाराची कहाणी. आटपाट नगर होतं. तेथे एक म्हातारी राहत होती. त्या म्हातारीला 5 सुना होत्या. 4 सुना ह्या फार श्रीमंत कुटुंबातून आलेल्या होत्या आणि 5वी सून जी होती ती तिच्या आईवडिलांची गरीब परिस्थिती होती आणि गरीब परिस्थितीतून आलेली होती. ती गरिबीची असल्यामुळे सासू तिचा फार तिरस्कार करायची आणि या 4 सुनांचा फार लाड करायची. काही जर नवल विशेष असलं, घरात काही कार्य असलं तर त्या 4 सुनांना सहभागी करून घ्यायची. त्या 5व्या सुनेला ती कधीच काही सांगायची नाही. त्या 5व्या सुनेचं नाव होतं बायजी. आता असे दिवसामागून दिवस जात होते. असं करता करता पौष महिना आला आणि पौष महिन्यामध्ये आता पूर्वीच्या काळात नदीवर आंघोळीला जाण्याची फार पद्धत होती. तर आता नदीवर आंघोळीला जायचं होतं. म्हातारीनं आदल्या दिवशीच 4 सुनांना सांगून ठेवलं की उद्या आपण सकाळी नदीवर आंघोळी करता जाणार आहोत. पीठ कूट डाळ तांदूळ याची बांधून करा. सर्व तुमचं आताच आवरून ठेवा. आपल्याला सकाळी लगेच 4 वाजताच निघायचं असं सांगितलं आणि बायजील कळायला नाही पाहिजेत. आता या 4 सुनानं बांधून केली आणि सकाळी 4 वाजताच गाडीत बसल्या, निघून गेल्या. आता असं म्हणतात की अंगाला पाणी नाही तोंडाला पाणी नाही, उठल्या आणि गेल्या गाडीत. आता बायजी आपली सकाळी उठली, तिनं झाडझूड केली, सडा सारवण रांगोळी सर्व तिचं काम आटपलं. आंघोळ केली, नारायण देव काढले आणि देवाजवळ बसली की आता 5 शब्द कोणीतरी कथा सांगल आणि कथा सांगितली की आपण आपले नित्यक्रम आटपून उपास सोडायचा. अशी वाट पाहत बसली. तेवढ्यात रानदेवी नारायण आले. रानदेवी म्हणतात की देवा, तुमची भक्त फार वाट पाहत आहे, तर चला आपण तिला कथा सांगू. देव आले, दरवाजा वाजवला. बायजीनं दरवाजा उघडला, पाहते तर रानदेवी नारायण आलेले आहे. आता नारायण देव म्हणतात की बायजे माझी 5 शब्द कथा ऐकतं का? ती म्हणते हो देवा, मी कथा ऐकण्यासाठीच बसलेली आहे की मी म्हणलं कोण येईल आणि मला कथा सांगल. चला म्हणतात आपण कथा सांगू. देव कथा सांगण्यासाठी बसले. पुसाच्या महिन्यात मुख्या मनसी उठाव, सरोवराच्या काठी जाव, थंड्या पाण्यानं आंघोळ कराव, प्रथम रस शिजवा, मेहून सांगाव, 5 शब्द कथा सांगाव. या कथेनं काय होते? विंधनातल्या धन्यतींनी पुत्रिकाल पुत्र होते आणि अंतकाळी नारायणाचे पाय दिसतात. आता देवानं अशी कथा सांगितली, बायजीनं ऐकली. आता रानदेव म्हणतात लगेच देवाल पानं घ्या वाढायला, आपल्याला देवाला फार भूक लागलेली. आता घरात तर काही ठेवलं नव्हतं. यानं सगळी बांधून केली, सोबत घेऊन गेल्या आणि रात्रीच्या शिळ्या पोळ्या होत्या तर ते तिच्यासाठी ते कुटके ठेवून दिले होते. आता या बायजील संकट पडलं की आता देवाला जेवायला वाढायचं तर काय करायचा स्वयंपाक. रानदेवीने ओळखलं. रानदेवी स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्या म्हणतात की अगं बायजे, चल स्वयंपाक तयार आहे, घे पानं वाढायला. बायजील नवल वाटलं. पंचपक्वानाचं जेवण तयार होतं. सर्वांचे पानं घेतले, जेवण झाले. देवाला पानाचे इडे दिले. रानदेवीनं पानाचा इडा घेतला, बायजीनं पानाचा इडा खाल्ला आणि देव म्हणतात आता आम्ही निघतो. तुझ्या घरचे नदीहून येतील आणि साऱ्याचा कल्लोळ उठल की कोण आलं होतं घरी, कोण आलं होतं घरी. लगेच देव निघून गेले. बायजीनं सारावार करून ठेवलं आणि आपलं फाटकं लुगडं नेसलं आणि तिचं नित्य काम करत बसली.
देवानं सांगितलं होतं की ती जे रात्रीचे शिळे कुटके येतं ते कोठ्यात नेऊन पुरून ठेव, गाईच्या कोठ्यात ने आणि पुरून ठेव. तिनं तसं केलं, एक गड्डा केला कोठ्यात आणि तिथं ते पुरून ठेवले कुटके ते. आता आले घरचे, दड 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 गाड्या आल्या त्याच्या. आल्याने इकडं तिकडं पाहू लागल्या, जावा पाहू लागल्या, सासू पाहू लागली. आता त्या विचार करू लागल्या की आपण एवढ्या हौशीनं नदीवर गेलो आंघोळीसाठी, सकाळी काही कामाला हात नाही लावला, कोणत्या काहीच नाही, उठलो की गाडीत बसलो आपण आणि तिकडून आलो आपण तर आपण भुरक्यान टुरक्यान दिसा लागलो. आणि ही बायजी येईल तर सगळं काम तिच्यावर टाकून गेलो आपण, जेवायला काय ठेवलं नव्हतं तिले, तरी पण ही चोपडी चापडी दिसा लागली. मग त्या अशा विचार करू लागल्या आणि एकमेकीले कुजबुज करू लागल्या. मग सासू म्हणू लागली, म्हणे आता थांबा, पुढच्या वेळेस कोणीतरी राखणदारच ठेवतो म्हणे तिच्यावर म्हणे. आणि मग आता पुढच्या बारनं पुन्हा दुसरा पुष्य आयतवार आला. दुसऱ्या आयतवारी आदल्याच दिवशी सासूनं सांगून ठेवलं की उद्या आपल्या नदीवर जायचं, पीठकूट बांधून ठेवा, डाळ तांदूळ सगळी बांधून करा आणि लवकर आटपान, पहाटे 4 वाजताच आपल्याला जायचं. आता त्या सुनाईनं जसं सांगितलं तसं केलं आणि बायजीला काय कळू देऊ नका असं सांगितलं. त्याने तसंच बायजीला सांगितलं नाही आणि सासऱ्याला सांगितलं की आता तुम्ही या बारनं तिच्यावर लक्ष ठेवा की कोण येते घरी, कोण जाते, ही काय खाते, काय देते कोणीले, असं लक्ष ठेवा. मग आता सासरा राखणदार ठेवला. सासऱ्यानं कणग्यात लपला आणि ते पाहू लागला ही दिवसभर काय करते. ही आता सकाळी उठली, तिनं तिची झाड झूड सडा सारवण आपलं काम आटपली, रई गाडगं येणी फणी सारं काम केलं. आंघोळ केली आणि देवाजवळ जाऊन बसली, देव काढले, देवाजवळ जाऊन बसली. आणि आता कोण कथा सांगल, कोण कथा सांगल असा विचार करू लागली. तेवढ्यात लगे रानदेवी नारायण आले आणि त्याने दरवाजा वाजवला आणि ते म्हणतात की अगं बायजे बायजे दरवाजा उघड, आम्ही आलो. तिनं दरवाजा उघडला, देव आले आणि देव म्हणतात मी 5 शब्द कथा सांगतं, कथा ऐकतं का? ती म्हणते हो देवा, मी कथा ऐकण्यासाठीच बसली, सारे काम आटपले पण कथा ऐकण्यासाठीच बसले म्हणते मी. मग गेले तुळशीजवळ आणि तुळशीजवळ देव कथा सांगू लागले की पुसाच्या महिन्यात मुख्या मनसी उठाव, सरोवराच्या काठी जावा, थंड्या पाण्यानं आंघोळ कराव, प्रथम शिजवा, मेहून सांगा, 5 शब्द कथा सांगा. 5 या कथेनं काय होते, बिंधनातल्या धनेतेनी पुत्रिकाल पुत्र होते आणि अंतकाळी नारायणाचे पाय दिसतात. आता कथा सांगणं झाली आणि लगेच रानदेव म्हणू लागल्या, म्हणत बायजे बायजे देवाला फार भूक लागलेली, स्वयंपाक तयार आहे का? आता मागच्या वेळेच्या सारखंच बायजील रात्रीचे शिळे कुटके ठेवले होते सासूनं. तिला म्हणजे विचार पडू लागला की आता काय करायचं, देवाला काय वाढायचं. रानदेवीने लगेच तिच्या मनातलं ओळखलं. स्वयंपाक खोलीत गेल्या आणि लगे पुन्हा पंचपक्वानाचं जेवण तयार केलं. आवाज दिला, बायजे बायजे घे पानं वाढायला, आपण सगळेजण जेऊ. आणि या कणग्यातल्याला काही दिसेना, त्याला काही दिसलं नाही. आता या बायजीला जेवण झाले, देवाला पानाचा इडा दिला, रानदेवीनं पानाचा इडा खाल्ला, बायजीनं पानाचा इडा खाल्ला. देव म्हणतात चला आमची आता निघण्याची वेळ झाली, तुमच्या घरची येतील आणि साऱ्याची कलकल कलकल उठल की कोण आलं होतं घरी, कोण आलं होतं घरी. लगेच बायजी म्हणते हो देवा तुम्ही निघा आता. आणि तिनं तिचं फाटकं लुगडं नेसलं आणि ते शिळे कुटके देवानं सांगितलं की ते गाईच्या कोठ्यात नेऊन पुरून ठेव. तिथं पुरून ठेवले आणि आपलं ती नित्य काम करत बसली. तेवढ्यात आल्या यायच्या गाड्या आल्या आणि त्या सगळ्या जावा सासू इकडे तिकडे पाहू लागल्या की त्या म्हणत आम्ही तर कोणत्याच कामाला हात नाही लावला, काय नाही, सकाळी उठलोन गेलो आणि तिकडं
गेल्यानंतर तिथं पण काय काम नव्हतं काय नाही, तरी पण आपण कशा भुरक्यान टुरक्या दिसा लागलो. आणि इथं सगळं काम हिच्यावर टाकून गेलो, पण ही अशी चोपडी चापडी दिसा लागली. पुन्हा सासू म्हणते की बरोबर या म्हाताऱ्यानं लक्षच नाही ठेवलं. आता डबलच्या बारनं मोठ्या पोराला म्हणते, तिच्या म्हणजे बायजीच्या भायाला म्हणते की आता तू ठेव म्हणते लक्ष या बारनं हिच्यावर. ते म्हणते बर. मग आता तिसरा पुष्य आयतवार आला. तिसऱ्या पुष्य आयतवारी आदल्या दिवशीच त्या सुनायला सांगून ठेवलं की उद्या आपल्याला लवकरच नदीवर जायचं, पहाटे 4 वाजताच. तुम्ही काय करा, आत्ताच बांधबून करून ठेवा, पीठ कूट डाळ तांदूळ, आणि सगळी बांधबून केल्यावर आपल्याला लवकरच निघायचं. आता त्या सुनाईनं जसं सांगितलं तसं केलं, आणि बायजीला काही पत्ता लागू देऊ नका म्हणत. मग तिनं जसं सांगितलं तसं केलं, बांधबून केली. लवकरच दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठल्या आणि लगेच गाडीत जाऊन बसल्या. अंगाला पाणी नाही, तोंडाला पाणी नाही, तशाच उठल्या की गाडीत बसल्या. गेली त्याची गाडी. आता ही बायजी उठली, तिनं झाड झूड सडा सारवण सारं काम तिचं आटपलं आणि लगेच आंघोळ केली. देव काढला, देवापाशी जाऊन बसली. वाट पाहू लागली की आता मला 5 शब्द कथा कोण सांगल. तेवढ्यातलं की पुन्हा रानदेवी नारायण आले. रानदेवी नारायण आले आणि दरवाजा वाजवू लागले. आता हे दरवाज्याच्या आडी जाऊन बसला होता तिचा भाया, पण त्याची दृष्टी गेली, त्याला काही दिसेना. देव आले, देवानं आवाज दिला काय, काही दिसेना पण आणि ऐकू येणं. आता नेहमी सारखे देव गेले तुळशीपाशी आणि ते म्हणू लागले, म्हणत बायजे कथा ऐकतं का माझी. ती म्हणे हो देवा, मी कथा ऐकण्यासाठीच बसलेली आहे म्हणे इथं. की लगेच देवानं कथा सुरू केली. पुसाच्या महिन्यात मुख्या मनसी उठा, थंड्या पाण्यानं आंघोळ करा, प्रथम रस शिजवा, मेहून सांगा, 5 शब्द कथा सांगा. या कथेनं काय होते, बिंधाण्यातल्याला धन येते, निपुत्रिकाला पुत्र होते, अंतकाळी नारायणाचे पाय दिसतात. आता कथा सांगणं झाली की लगेच रानबाई म्हणतात, बायजे बायजे देवाला पलय भूक लागली बरं म्हणतात, लगेच आपल्याला पानं वाढायला घे. आता बायजील नेहमी सारखाच तिला घोर पडला की आता या बायानं तर रात्रीचे शिळे कुटके ठेवले सासून, कसं करायचं, देवाला काय वाढायचं. लगेच रानदेवीनं मनातलं ओळखलं. स्वयंपाक घरात गेल्या, आणि स्वयंपाक घरात गेल्यावर तिथं काय लगे देवाची लीला. नुसता हात लावला की पंचपक्वान तयार झाले. लगेच ताटं वाढले, ते घायनं जेवण केले, पानाची इडी दिली, आणि देव लगेच म्हणतात की आता आम्ही आता निघतो, तुमच्या घरची येतील. आणि त्याची सारी कलकल उठल, म्हणल कोण आलतं घरी, कोण आलतं घरी. ती म्हणते हो देवा तुम्ही जा. तिनं आपलं तिचं फाटकं लुगडं नेसलं आणि ती तिची आपले कामं करत बसली. त्या शिळे कुटके होते ते गायच्या कोठ्यात नेले आणि पुरून ठेवले. त्या बाया आल्या आणि त्या पुन्हा पाहू लागल्या याच्याकडं, जावा सासू, की हिनं काय खाल्लं. ही तर आता दिवसेंदिवस जास्तच चोपडी जास्तच सुधरेल दिसा लागली. ही घरी काय खाते काय नाही, आपण तर सारं भरून नेतो, आणि काय करते काय खाते. आता ती सासू विचारू लागल्या म्हणत की सासूबाई सासूबाई, ही तर जास्तच जास्त पिवळी जरत पडा लागली, आणि ही पाहणं कशी चमका लागली, चांगली दिसा लागली, आणि आपण एवढं काही काम करत नाही काय नाही, पायट उठलं की गाडीत बसतो निघून जातो, पण आपण पाहणं कशा भुरक्या टुरक्या दिसा लागलो म्हणत. काय खाते काय माहित, आणि राखणदार काय काही लक्ष ठेवत नाहीत. मग लगेच ननद म्हणते आता या बारनं यायचं काही लक्ष राहत नाही, या बारनं मी राहतो म्हणते घरी, तुम्ही सगळ्या जणी जा. सासू म्हणते बर. लगेच चौथा तिसरा पुष्य आयतवार येते. तिसऱ्या पुष्य आयतवारी नाही, चौथाच येते. चौथ्या पुष्य आयतवारी ननद राहते. आणि आता ननद ती म्हणते मी आता बसूनच राहतो इथं, कसं कोण येते घरात आणि काय करून खाते ते पाहतो म्हणते. आता ह्या दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता उठतात आणि लगेच गाडीत बसतात आणि नदीवर निघून जातात. ही आपली उठते, सडा सारवण सगळे कामं करते,
आणि लगेच देव काढते. आंघोळ झाली की देव आंघोळ करते. देव आंघोळ झाली की लगेच देव काढते आणि देवाजवळ बसते कथा ऐकण्यासाठी. आता रानदेवी नारायण लगेच येतात आणि दरवाजा वाजवतात. दरवाजा वाजवतात आणि म्हणतात, बायजे बायजे आमची कथा ऐकतं का? ती म्हणते, हो देवा, मी कथा ऐकण्यासाठीच बसलेली ही. की लगेच घरात घेते. घरात आले की लगेच तुळशीपाशी जातात. देव देव लगे कथेला सुरुवात करतात. पुसाच्या महिन्यात मुख्या मनशी उठाव, थंड्या पाण्यानं आंघोळ करा सर, लगेच प्रथम शिजवा मी होऊन सांगा, 5 शब्द कथा सांगा. या कथेनं काय होते? विंधानातल्या धन येते, निपुत्रिकाल पुत्र होते आणि अंतकाळी नारायणाचे पाय दिसतात. कथा सांगणं झाली. लगेच रानदेवी म्हणतात, बायजे बायजे देव आलं, भूक लागते बरं, स्वयंपाक तयार आहे का? ती म्हणते, आता हे सासूनं तर शिळे कुटके ठेवले, काय सांगत जा, आणि मी पण येईल की मला शिळे कुटके ठेवले, शिळे कुटके ठेवले. लगेच रानदेवी ओळखतात तिच्या मनातलं. ओळखलं की लगेच स्वयंपाकघरात जातात आणि लगेच हात फिरवला की लगे पंचपक्वानाचं जेवण तयार होते. की लगेच म्हणतात, बायजे घे वाढून आपल्याला ती गायले आणि जेवण करायचे पटकन. ती लगेच आपल्याला ती पानं वाढते आणि जेवतात. देवाला पानाचे इडे देतात. रानदेवी पानाचा इडा घेतात, बायजील पानाचा इडा देतात आणि लगेच देव म्हणतात, बायजे बायजे आता आम्ही निघतो. तुमच्या घरचे येतील आणि साऱ्याची कलकल उठल, घरी कोण आलं होतं, घरी कोण आलं होतं. आणि आता ननद तिथंच बसून होती, पण तिला काही दिसेना. तिला काही समजलं नाही, कोण आलं कोण गेलं. ती का तिथून हलाय तयार नाही, पण तिला काही समजलं नाही. मग आता हिनं ती शिळे कुटके नेले, तिथं पुरून ठेवले गाईच्या कोठ्यात आणि लगेच तिनं तिचं फाटकं लुगडं नेसलं आणि तिचे आपले रोजचे कामं करत बसली. तेवढ्यात आली यायची गाडी. आली की त्याचं पहिल्यानं लक्ष हिच्यावरच, की त्या म्हणतात, आता हिथं या बारनं आणखीनच पिवळी पिवळी दिसा लागली आणि चांगली सुधरेल दिसा लागली. हे असे कसे राखणदार राहा लागले? कोण काय खाते, कोण येते घरी, ही काय देते, कोण आली इले, कोण काय देते, कोणी लक्ष ठेवत नाही. मग अशी चर्चा चालली. लगेच तिचा नवरा म्हणते, आई आई आता या बारनं मी घरी राहतो म्हणते, कशी काय खाते ते पाहू म्हणते आपण. मग लगेच त्याची आई म्हणते, हो डबलच्या बारनं आता तू राय म्हणते. आता 5वा पुष्य आयतवार येते आणि 5व्या पुष्य आयतवारी तिचा नवरा राहते. आणि लगेच हे तसंच सांगतात. आणल्या दिवशीच पीठकोड बांधा, सासू म्हणते डाळ तांदूळ बांधा, नदीवर निघून जायचं. आपल्याला पायट उठलं कीच, पायट उठतात, नदीवर जातात. ही आपली नेहमीप्रमाणे उठते आणि लगेच ते हे करते, सडा सारवण आपलं आंघोळ सगळं कामं आटपते आणि देवाजवळ जाऊन बसते. देव लगेच रानदेवी नारायण येतात आणि ते सांगतात की बायजे बायजे आमची कथा ऐकतं का? ती म्हणते, हो देवा, आम्ही कथा ऐकण्यासाठीच तर बसलेली आहे म्हणते. आता हिचा नवरा तो पण कणग्यातच लपून राहते आणि त्याला वाटते की इल माहीत पण नसती की हिच्यावर लक्ष ठेवायचं आणि ते घरी ये म्हणून इल माहीत पण नसते. मग रानदेवी नारायण येतात आणि रानदेवी म्हणतात की बायजे आज तर कथा सांगायचीच, पण आज का नाही आपलं सत्यनारायण करायचा. मग सत्यनारायण करायचा तर तू आता नवा पितांबर नेस, पूजेची मांडणी कर. मग ती पितांबर नेसते, पूजेची मांडणी करते आणि आता तू पूजेल बस म्हणतात. मग ती म्हणते, देवा मी एकटी कशी पूजेल बसू? की लगेच देव म्हणतात, ये रे कणग्यातल्या, इथं पूजा करायची ये म्हणतात पूजेल बसायला. आता ये रे कणग्यातल्या म्हणलं की ये दचकते. त्याला वाटते की आपल्याला कसं काय आहे ना ओळखलं. मग लगेच बाहेर येते. त्याला पण लगेच नवे कपडे देतात घालायला आणि दोघं जण पूजेला बसतात, सत्यनारायण करतात, पुरणपोळीचं जेवण करतात. रानदेवी लगेच सगळ्या जेवू घालतात.
बायजील पण जेवू घालतात. आणि लगेच त्या म्हणतात की आता ते तुम्हाला जे रातचे शिळे कुटके ठेवलेले आहेत ते तिच्या नवऱ्याला म्हणतात तू ने आणि ते पूर तिथं, आणि पहिले जे ठेवले होते ते खांदून आण. तर ते खांदायला जाते तर तिथं सोन्याच्या इटी निघतात. आता रानदेवी नारायण हे पाहतात आणि त्याला आशीर्वाद देतात. आणि मग त्याला वाटते की आपण आपल्या बायकोचा किती छळ केला ना आपलीच बायको सगळ्यात चांगली आहे. असं करून मग तो चांगला होते आणि त्याचा सुखाचा संसार होते. मग नदीवरचे येतात सगळे, ते पण मग बायजी लगे सून किती गुणाची माय सून किती गुणाची असं करते, सासू जावाजवळ धरतात. असं करून ती बायजी सगळ्याची लाडकी होते. जसं तिचं नारायणानं चांगलं केलं तसं तुमचं आमचं करू. आणि ही 60 उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.